नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हेवेलाच्या माध्यमातून ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपण ज्या काही ऊर्जा अर्जित करतो त्या आपल्या 7 शरीरांच्या पैकी कुठकुठल्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो किंवा त्या ऊर्जा त्या शरीरावरती कार्यरत होतात। आता ह्या शरीराकडे जाण्याच्या तत्पूर्वी आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ह्या ज्या ऊर्जा असतात ह्या 2 प्रकारे आपल्या शरीरांच्या वरती काम करत असतात। पहिली प्रक्रिया म्हणजे जी अंतर्मुख म्हणजे आतल्या बाजूने होते आणि दुसरा जो प्रभाव असतो तो शरीराच्या बाह्य भागावरती असतो। म्हणजे थोडक्यात हे समजून घ्यायचं झालं तर ह्या ऊर्जा ज्यावेळेला आपण ऍक्सेप्ट करतो आणि त्याचा उपचार हा आपण प्रत्यक्षामध्ये आणायचा प्रयत्न करतो त्यावेळेला ह्या ऊर्जांचा डायरेक्टली आणि इनडायरेक्टली परिणाम हा आपल्या अंतर्बाह्य ह्या दोन्ही घटकांच्या वरती होत असतो आणि ह्याच्या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मधून आपल्याला एंड रिझल्ट मिळत असतो। आता साधं उदाहरण द्यायचं झालं तर ज्या वेळेला हे रेकीचं उदाहरण घेऊया, ज्या वेळेला रेकीमध्ये एखाद्या प्रकारचं हिलिंग येतं तर ते हिलिंग करताना काही केसेसमध्ये ते आंतरिक असतं आणि काही केसेसमध्ये ते डायरेक्टली शरीरावरती असतं। म्हणजे काय की एखाद्याचा जर का पाय दुखत असेल किंवा कुठल्याही शरीराचा एक अंग दुखत असेल तर ह्या ऊर्जा ह्या डायरेक्टली त्या शरीराच्या एका स्पेसिफिक भागावरती आणि त्या भागामध्ये ज्या पेशी असतात त्या पेशींच्या वरती काम करतात आणि आपल्याला रिझल्ट मिळतो। आता दुसऱ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेला हे ऊर्जा आंतरिकदृष्ट्या ज्यावेळेला काम करतात त्यावेळेला याच्यामध्ये आपलं अनकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड ह्या दोन्हीही गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात आणि ह्या दोन्हीचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्याला एंड रिझल्ट मिळत असतो। आता ह्याच्यातली सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत, पण ह्या व्हिडिओमध्ये आता आपण इथेच थांबूयात। हा व्हिडिओ तुम्ही जर का माझा युट्यूबला बघत असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही इंस्टा किंवा फेसबुकला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। आणि हे नेहमी लक्षात ठेवा की कर्माला मेंदू नसतो। आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।